उद्या मुंबईमध्ये पोहोचणार आझाद मैदानामध्ये आपण आपलं उपोषण सुरू करणार असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर स्थानिक आयोजकांकडून आता सध्या नवी मुंबई पोलिसांसोबत चर्चा सुरू आहे। थँक्यू। फक्त एक काम करा, नाही अजून अर्ध्या तासामध्ये आता डिस्कशन होऊन योग्य जो मार्ग असन म्हणजे कुणालाही त्रास होणार नाही। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा पहिल्यापासून उद्देश आहे की सर्वसाधारण लोकांनाच नाही प्रशासनाला सुद्धा त्रास होऊ नये। त्या हिशोबानेच आता पुढील दोघांचं बी समंजसपणाने कोणता मार्ग योग्य ठरतो, आम्हाला बी कोणता सोपा पडतो आणि त्यांना बी कोणता सोपा पडतो ते काय नाही। 4 किलोमीटरचा फरक आहे, जास्त काही डिस्टन्स नाही ना, फक्त 4 किलोमीटरचा अंतरामध्ये फरक आहे। ते दोन्ही मिळून ते काय तो सॉल्व्ह होऊन जाईल। नाही ना, फक्त आमचं हे एकमेकाचं की कोणता मार्ग सोपा राहील त्यासाठी लिहून घेतलेला आहे। हे पाटलांना दाखवून पुन्हा जे असेल ते तुमच्या पुढे सांगितलं आम्ही त्यांना मनोज जरांगे पाटील साहेबांना भेटून विनंती केलेली आहे की पळसपे फाटेमार्गे जर आपण लेफ्ट साईडने जाऊन उरण फाटा आणि किल्ला जंक्शन हा मार्ग पकडला तर जो मुख्य मार्ग आहे सायन पनवेल जो मार्ग आहे त्या मार्गावर लोड येणार नाही। त्या मार्गावर बऱ्याच ठिकाणी हॉस्पिटल्स आहेत आणि सुट्टीच्या दिवसामुळे गर्दीसुद्धा मुंबईकडून येणारी जास्त आहे। त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि ते विचार करून त्याच्याबद्दलचा निर्णय आम्हाला कळवत आहेत। 4 ते 5 किलोमीटर अंतराचा फरक आहे, परंतु जो आम्ही रोड सुचवला आहे तो रोड याच्यापेक्षाही चांगला आहे।